नमस्कार, मी सारिका S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोपरीमध्ये खासगी वाहनांची पार्किंग नागरिकांना ठरते त्रासदायक। आजच्या उमेदवार मेधा पाटकर यांनी नववर्षाच्या स्वागत यात्रेत सहभागी होऊन मुलुंडकरांची घेतली भेट, तर गव्हाणपाड्यातून भक्तांच्या उपस्थितीत एकविरा देवीच्या पालखीचा शुभारंभ। कोपरी गावदेवी मंदिर परिसरात खासगी वाहनांची पार्किंग स्थानिकांना ठरते त्रासदायक। कोपरी गावदेवी मंदिर आनंद टॉकीज परिसरात कंपनी तसेच खाजगी वाहनांची दुचाकी चारचाकी वाहनांची पार्किंग केली जाते। कंपनीच्या बसेस सिंधी कॉलनीच्या गेट बाहेर पार्क केल्या जात असल्यामुळे या कॉलनीमधील नागरिकांना बाहेर पडताना सध्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। कोपरी वाहतूक पोलिसांनी होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पूर्वी रस्त्याच्या डावीकडे केली जाणारी कंपनीच्या बसेसची पार्किंग उजवीकडे वळवण्यात आली आहे, तर प्रवाशांना रांगा लावण्याकरिता बॅरिकेड्स लावून काही जागा राखीव ठेवली आहे। मात्र ही उपाययोजना सिंधी कॉलनीमधील स्थानिकांना त्रासदायक ठरते। वळणावर असलेल्या सिंधी कॉलनीत नागरिकांना बाहेर पडताना भरधाव वेगाने येणारी वाहने, प्रवाशांच्या लागलेल्या लांबच लांब रांगा, कॉलनी बाहेर होणारी वाहतूक कोंडी, वाहनांचा धूर यासारख्या समस्या भेडसावत आहेत। त्यांच्या काही आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या प्रतिक्रिया। देखिए, हमारी ये बिल्डिंग अंदाजन 52 साल पुरानी है और यहाँ के सब रहवासी 52 साल से इस बिल्डिंग में रह रहे हैं। मैं भी यहाँ पर प्रैक्टिस करता हूँ लास्ट 12 ईयर्स से। हमारी सबकी गाड़ियाँ हैं, किसी को छोटी गाड़ी किसी को बड़ी गाड़ी है, और ये रास्ता डायरेक्टली हमारे मेन रोड पे जाता है। आज रिसेंटली फ्रॉम लास्ट 3-4 डेज से आरटीओ वालों ने शायद एक प्लान बनाया है कि जितनी भी बड़ी बड़ी गाड़ियाँ हैं बस से वो शाम को और सुबह यहाँ पर पार्किंग हो जाती है। तो हमारा जो राइट ऑफ द पैसेज है, जिस राइट पैसेज से हम लोग पास होने चाहिए, वो पैसेज बंद हो जाता है और हमारी गाड़ी हम लोग निकाल नहीं सकते और अपने काम पर नहीं जा सकते। तो हमारी रिक्वेस्ट यही है कि आरटीओ से जो प्लान इन्होंने बनाया है वो गलत है। हमारे राइट्स को उन्होंने ऑब्लिटरेट किया है। भरपूर त्रास होतो आणि दुसरं म्हणजे इथं ज्या वेळेला गाड्या लावतात, ज्या वेळेला पार्किंग होतं त्यावेळेला त्याचा धूर आहे तो सगळा आतमध्ये जातो आणि धूर राहिल्यानंतर जो रस्त्यात घाण असते ती सगळी आतमध्ये जाते। त्याच्यामुळे त्याच्याही पण त्रास होतो आणि बाहेर यायला आम्हाला अडचण पडते। कॉलनी बाहेर होणाऱ्या ट्रॅफिकमुळे मुलांच्या स्कूल बस इथे येत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे। सकाळच्या वेळात इथं लेडीज उभे राहतात, आमचे मुलं जातात तिकडून, किती वेळा त्यांना हान वाजवलं ती लोक हालत नाहीत। बरोबर, आता गाड्या घेऊन जाणं कसं जाणं? ही लोकांनी जर गाड्या इथं अडवला नाही तर आमची मुलं कशी जाणार? मला सांगा ना, एवढ्या वर्षात कधी गाडी इकडून जातच नव्हत्या, म्हणजे ह्या उभ्या राहत नव्हत्या। आता ह्या 8 दिवसात त्यांनी हा प्रकार चालू केला नाही। तुमची मागणी काय नाही? आमची मागणी गाड्या जिथं होत्या तिथून तिथे जायला पाहिजे। इथं गाड्या समोर बिल्डिंग समोर गाड्या तिकडे होत्या, हां त्या साईडला होत्या। आमच्या गाड्या इथे समोर बिल्डिंग समोर 1, 2 आणि त्या पूर्ण पण गाड्या नाही पाहिजेत। इथे होते तिथेच गाड्या जशा पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे, बाकी आमचं काही मागणं नाही। येथील वाहनांची पार्किंग ही पूर्ववत करावी अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे। खाजगी वाहनांच्या पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी रोखण्याकरिता कोपरी वाहतूक पोलिसांनी 100 बॅरिकेड्सची मागणी ठाणे महानगरपालिकेकडे केली आहे। याच परिसरात जुन्या कपड्याचा बाजार हा गेल्या 30 वर्षापासून भरतोय, याचाही विस्तार दिवसेंदिवस वाढतोय। सकाळी व सायंकाळी येथे चाकरमान्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, तर याच परिसरात सध्या रस्त्याचे काही कामास्तव खोदकाम केले आहे। रस्त्यावरील खोदकाम, दुचाकी चारचाकी वाहनांची पार्किंग यामुळे येथे वाहतूक कोंडी होते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोनावडेसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुलुंड शाखेचा शुभारंभ मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात पार पडला। नाटक म्हणजे मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय, पण आजच्या इलेक्ट्रॉनिक दुनियेच्या प्रभावाखाली नाट्यक्षेत्र स्थित्यंतरातून जात आहे। या बाह्य प्रभावाच्या दबावाखाली वाढणाऱ्या नाट्यसृष्टीला अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे। रंगकर्मींच्या या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आणि मराठी नाट्यसृष्टीची धुरा नव्या पिढीपर्यंत जोमाने पोहोचवण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहामध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या मुलुंड शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। या उद्घाटन कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे, ज्येष्ठ रंगकर्मी लता नार्वेकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाहक दीपक करंजीकर, मुलुंड शाखेचे अध्यक्ष अशोक नारकर, उपाध्यक्ष अरविंद राणे, कार्याध्यक्ष कुमार सोहनी, प्रमुख कार्यवाहक शरद बागवे, सहकार्यवाहक दिगंबर प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे
अध्यक्ष मोहन जोशी, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे आदी मान्यवरांनी मुलुंड शाखेला शुभेच्छा देत यशस्वीपणे नाट्य चळवळ पूर्व उपनगरात पुढे न्यावी असा आशीर्वाद दिला। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी मुलुंड शाखेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत मुंबईमध्ये केवळ मध्यवर्ती शाखा आणि बोरिवली शाखा या दोनच शाखा असल्याने पूर्व उपनगरासाठी मुलुंड शाखेचे उद्घाटन ही महत्त्वाची घटना असल्याचे सांगितले। अनेक कलावंत इथं आहेत, तंत्रज्ञ आहेत, लेखक दर्शक असा ग्रुप आहे। फक्त तर एकत्र करणारी माणसं मला पाहिजे होती, जी आम्हाला नारकर सर किंवा कुमार सोनी, अंजली वलशंकर यांच्या रूपाने मिळाली आणि ज्या पद्धतीनं ज्या रॅपिडली या लोकांनी गेल्या 20-25 दिवसामध्ये हे सगळं जमवून आणलं, ते खरं सांगायचं तर ते मनातून इच्छा असेल तरच होऊ शकतात, अदरवाईज होऊ शकत नाही। तेव्हा त्यांची आतून असलेली इच्छा बघून सुद्धा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा ही चाट पडली। आजचं त्यांचं आयोजन, कार्यक्रमाचं आयोजन, इथल्या लोकांची उपस्थिती, आज गुढीपाडवा आहे असं असतानाही असणारी उपस्थिती हे क्रेडिटेबल आहे। अर्थात हे काही चढून जाण्यासारखी किंवा फार कौतुक करण्यासारखी गोष्ट नाही। यापुढेही ही शाखा काम करेल याची ही खात्री पटवून देण्याची लक्षणं आहेत सगळी, आणि मला असं वाटतं की अशा शाखांना महत्त्व दिलंच पाहिजे, त्यांच्याकडून मोठं काम होईल अशी माझी अपेक्षा आहे। या गुढीपाडव्यानिमित्त मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि मध्यवर्तीतर्फे असा शब्द देतो, त्यांना जी काही मदत लागेल, दुर्दैवाने लागू नये पण जी काही लागेल ती आम्ही द्यायला कधीही तयार आहोत, एवढंच मी मनापासून सांगू शकतो। तर ज्येष्ठ रंगकर्मी लता नार्वेकर यांनी पूर्व उपनगरात गुणवत्ता ठासून भरलेली असून मुलुंड शाखेमुळे येथील नाट्य कलाकारांना आपली नाट्य चळवळ जपण्यासाठी फायदा होईल अशी अपेक्षा S9शी बोलताना व्यक्त केली। मी पॉझिटिव्ह बघते, कारण मी सतत 15-20 दिवस कुमारकडून, बागवेंकडून या गोष्टी ऐकत होते, दिगंबर प्रभूकडून ऐकत होते आणि आज म्हटलं आपण प्रत्यक्षात बघायला जावं म्हणून मी सगळ्यांच्या आधी आले। यांचा उत्साह वगैरे बघून मी खरंच चकित पडली की शाखा ओपनिंग करताना इतकी माणसं बाहेर उभी आहे, इतका उत्साह उभा आहे, हे लोक करतील। मुलुंडमध्ये फक्त आतापर्यंत कलाकार मी ऐकत होते, काही प्रकाशात असलेले आज आहेत, काही प्रकाशाच्या बाहेर गेलेले आहेत, म्हणजे अंधारात आहेत आता वयोवृद्ध झाल्यामुळे। आता कोठारे बघा, आमचे कमल शेडगे बघा, पण त्याही लोकांना त्यांनी इथे आणून दाखवून दिलं की हे आमचे मुलुंडवासी आहे। त्याचा मला आधी अभिमान वाटला आणि मला असं वाटलं हे लोक काही करू शकतील, कारण एवढं मोठं पाठबळ त्यांच्याकडे आहे। सगळं काम कोण करतं? एम विटॅमिन करतं, मार्केटिंग हे लोक उत्तम करू शकतात, नारकर वगैरे मंडळी। त्यामुळे आणि काय पाहिजे बरं, रॉ मटेरियल म्हणाल तर इथे आहेच, कलाकार, नेपथ्यकार सगळेच लोक आहेत। त्यामुळे यांना कुठलीही गोष्ट करताना कुठलीही अडचण येणार नाही। त्यांनी मुहूर्त बघा कुठला काढला, गुढीपाडव्याचा। मगाशी दीपक करंजीकर म्हणाले तसं ईशान्येत मुलुंड आहे, म्हणजे ईशान्येमध्ये परमेश्वर राहतो। कलाकार आणि रसिक या दोघांची साथ मिळाल्यानंतर मुलुंड शाखेला काय कमी पडणार आहे? काही पडणार नाही। त्यांच्या पुढच्या कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत। तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाहक दीपक करंजीकर यांनी भव्य सुरुवात झालेल्या मुलुंड शाखेच्या यशस्वीतेबद्दल आशावाद व्यक्त करतानाच पालिका आयुक्तांकडे मुलुंड शाखेसाठी कालिदास नाट्यगृहामध्येच कार्यालय देण्याची मागणीही केली आहे। पण म्हणतो मुलाचे पाय पाळण्यात दिसतात। आज पहिल्याच दिवशी जर एवढी मोठी झेप यांनी घेतली असेल तर मला वाटतं ही शाखा खूप लांबवर काम करू शकेल, खूप खोलवर पण काम करू शकेल। आणि याच्याने एक अजून चांगली गोष्ट नाट्य परिषद म्हणून अशी झाली आहे की मुंबई हे जवळपास 1.5 कोटीचं महानगर आहे आणि या महानगरात फक्त बोरिवली आणि मध्यवर्ती 2 शाखा होत्या। मुलुंड शाखेमुळे या सगळ्याला एक विकेंद्रीकरणाची पण सुरुवात होईल। तिथल्या स्थानिक कलाकारांना एक छत्र मिळेल आणि जी काम करणारी माणसं आहेत, नारकर असतील, सोनी असतील, दिगंबर प्रभू असतील, बागवे असतील आणि सगळे त्यांचे सहकारी असतील, तेरे देसाई, तेलंग, ही सगळी माणसं नाटकातली आहेत। हे या शाखेचं फार मोठं वैशिष्ट्य आहे। ही सगळी रंगभूमीशी संबंधित माणसं आहेत, त्यामुळे इथे खूप चांगल्या पद्धतीने हे काम पुढे जाईल अशी मला खात्री आहे। आम्ही त्यांना सांगितलं की नेहमी असं असतं की शाखा जोमाने सुरू होते, पण आपण आपल्या एकंदर देशामध्येच हा विषय आहे की इन्फ्रास्ट्रक्चर पुरेसे नसतं। त्यामुळे शाखा चालायची असेल तर शाखा काय आपण थिएटरपासून 2-15 किलोमीटरवर काढू शकत नाही। म्हणून इथे एवढं मोठं छान सभागृह आहे, इथे बऱ्याच खोल्या आहेत, त्यातली एखादी खोली आयुक्तांनी किंवा महापौरांनी खरोखर सहानुभूतीने विचार करून शाखेला द्यावी, जेणेकरून ॲक्टिव्हिटी, थिएटर हे सगळं एकत्र राहू शकतं आणि महानगरपालिकेला पण त्याची मदत होईल थिएटरचा मेंटेनन्स बघायला किंवा सगळ्या प्रकारे ती शाखा लक्ष घालू शकेल। आणि ज्या पद्धतीने आम्ही नेहमी म्हणतो की नाट्य परिषद हे सरकार आणि रसिक यांच्यामधला चॅनल आहे, तो चॅनल पण इथे एस्टॅब्लिश होतो। म्हणून मला वाटतं त्याचं ती मागणी मी परत एकदा करीन विनम्रपणे, आणि मागणी म्हणण्यापेक्षा ते आम्ही हक्काने सांगतो की आम्हाला द्या तेवढं एक आमच्या शाखेला।
व्हिडिओ जर्नलिस्ट उपेश शिरवडकरसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. कॅनेडियन वेळापत्रकाविरोधात बेस्ट कर्मचाऱ्यांनी आज बेस्ट बंदचे आंदोलन पुकारले. यामध्ये चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. बेस्टचा तोटा कमी करण्यासाठी चालक वाहकाच्या कार्यक्षमतेचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी नेमलेल्या कॅनेडियन सल्लागार कंपनीने आणलेल्या कॅनेडियन शेड्यूल आणि रोटा वेळापत्रक याच्या विरोधात आज बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. सकाळी पहाटेपासून बेस्टच्या सर्व बसेस आगारातून बाहेर न निघाल्याने कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे आणि शाळेला निघालेल्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. कॅनेडियन वेळापत्रकानुसार 4 तासांच्या ड्युटीनंतर चालक वाहकांनी 4 तास विश्रांती घ्यायची आहे. परंतु मुंबईच्या 25 बस डेपोमध्ये असलेल्या विश्रांती चौक्या आणि कॅन्टीन यांची दुरावस्था झाली आहे. यामुळे हे वेळापत्रक रद्द करण्याची मागणी बेस्ट कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणार आहे. त्याचबरोबर औद्योगिक न्यायालयानेही चालक वाहक यांना 12 तासांची ड्युटी देता येणार नाही, त्यांची ड्युटी 10 तासांची करा असा संदेश देऊनही बेस्ट प्रशासन आडमुठी भूमिका घेऊन कॅनेडियन शेड्यूल आणि रोटा वेळापत्रक आमच्या माथी मारत असल्यानेच आम्हाला आज हे संपाचे हत्यार उपसावे लागत असल्याची माहिती मुलुंड बस आगारातील कर्मचाऱ्यांनी S9शी बोलताना दिली. आता हे आमचं कॅनडा शेड्यूल आलेले 1 महिना 1.5 महिना झालेले आहे. त्या अन्यायकारक त्यांनी दुट्या बनवल्या 16-16, 14-14 तासाच्या. त्याच्यावर आम्ही जवळजवळ 1-1.5 महिना बहिष्कार घातला. तरी प्रशासनाची आडमुठी भूमिका आम्हाला परत लादून परत त्या रोटा बोर्डमध्ये लावल्या. त्याच्यामुळे आम्ही हा बहिष्कार दुट्यावर पण टाकलेला. त्यामुळे आमचा कामगारांचं बंद आहे. याच्यात कुठल्या युनियनचा बंद नाही, कामगार एकवट झाला आहे. त्यामुळे हा बंद केलेला आहे कामगारांनी. त्रास म्हणजे आम्हाला आता हे 14-14, 15-15 तास दुट्याचा त्रास होणार म्हणून आम्ही हे बाहेर थांबलेलो आहे की आम्हाला या दुट्या नकोत. पहिल्या ज्या दुट्या आहेत त्या तशाच राहिल्या पाहिजे. आम्हाला बोलतात 3 तास रेस्ट, 12 घंटे दुट्या. रेस्टमध्ये तुम्हाला तर माहिती आहे स्टेशनला गव्हाणपाड्याला चौकी बसायसाठी नाही आहे. तिथं माणूस 3 तास रेस्ट कशी करणार? बरोबर आहे. हां, ह्यासाठी आणि हे ड्रायव्हिंग ह्याच्यामध्ये एवढं तास रेस्ट देणार, त्याच्यामध्ये ड्रायव्हरचं मनस्थिती बिघडणार, ॲक्सिडेंट जास्त होणार. याला जिम्मेदार कौन है? हमारा जो कामगार लोग है हमको बहुत तकलीफ है. हमारा ये लोग उल्लासनगर, अंबरनाथ, बदलापुर, शाहपुर, टिटवाला सब अलग अलग गांव रहते हैं. और हम ये जो शेड्यूल है ये 4 घंटा शुरू में 4 घंटा ड्यूटी और 4 घंटा रेस्ट और बाद में 4 घंटा काम. ये काम हम नहीं कर सकते. हमारा ये मूक मोर्चा है और हम ये आंदोलन भी नहीं, और हम ये जो जुना शेड्यूल है ये काम करने के लिए तैयार है, लेकिन नया शेड्यूल हम नहीं करेंगे और हम काम नाही करेंगे. आमच्या 9 काम वाटपाच्या ज्या ड्युट्या बदली होतात ह्या मागच्या महिन्यात 1 तारखेला बदली होणार होत्या. मॅनेजमेंटनी त्यावेळेला जे शेड्यूल लावलं त्यावेळेला कामगारांनी सर्व स्वतःहून बहिष्कार टाकला. त्या पद्धतीने बहिष्कार टाकल्यानंतर मॅनेजमेंटला त्या ड्युट्या पुन्हा बदली केल्या, पुन्हा लावल्या. त्याच्यात काही बदल नाही. थोडंसं नॉर्मल इकडे तिकडे करून बदल केला, ते पण त्यांची चुकी होती. ज्या 15 तास म्हणजे 12 तासाच्या वरच्या ड्युट्या होत्या त्या मात्र त्यांनी कमी करून 12 तासाच्या वरच्या ड्युट्या होत्या त्या पुन्हा कमी करून 12 तास आणून लावल्या. आणि त्यानंतर पुन्हा बहिष्कार झाला, तिसऱ्यांदा लावला. मग 3-3 वेळा जर कामगार ह्या ड्युट्या घेत नसतील एवढं माहीत असताना सुद्धा हे का जबरदस्ती लादते ह्याचा विचार मॅनेजमेंटनी करावा. की कामगारांना त्रास देऊन कोणताही उपक्रम चालत नसतं. हे कामगाराकडून काम प्रेमाने घ्या. काम करायला कोणताही कर्मचारी नाकारत नाही. 8 तास मेहनताना पगार मिळतो, 8 तास काम करायला तयार आहे. पण 8 तासात 1 तास रेस्ट, 9 तास आज सुटला पाहिजे याचा विचार करावा. बाकी काही नाही. एकत्र आमचं तेच विचार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडे, S9 न्यूज, मुंबई. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील आम आदमी पार्टीच्या उमेदवार मेधा पाटकर यांच्या प्रचारार्थ मुलुंड परिसरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार रॅली, प्रचार सभा यांच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. याकरिता सर्वच पक्षांच्या उमेदवारांमध्ये चढाओढही सुरू झाली आहे. आम आदमी पार्टीच्या ईशान्य मुंबईकडील उमेदवार मेधा पाटकर यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता जय्यत अशी तयारी सुरू केली आहे. ईशान्य मुंबईत त्या ठिकठिकाणी नागरिकांची भेट घेताना दिसून आल्या. मुलुंडमधील नववर्षाच्या स्वागत यात्रेमध्ये मेधा पाटकर सहभागी झाल्या होत्या. नवीन वर्षाची सुरुवात त्यांनी नागरिकांसह केली. या रॅलीमध्येही आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते पॅम्पलेट वाटत तसेच देशभक्तपरी गीते लावून मतदार करा असे आवाहन करत होते. घराघरांमध्ये जाऊन आपच्या उमेदवार मेधा पाटकर यांनी नागरिकांशी संवाद साधला आहे. शेतकऱ्यांसह नागरिकांच्या मूलभूत सुखसुविधांचे प्रश्न, भ्रष्टाचाराच्या मुद्द्याचे निवारण करण्याचा मेधा पाटकर यांचा प्रयत्न असणार आहे. उम्मीद और विश्वास के सिवाय न कोई चुनाव लड़ सकता है न जीत सकता है. और दिल्ली में ऐसा ही हुआ था. कुछ लोगों को भरोसा था और कईयों को नहीं भी था. लेकिन देश के आम आदमी क्या करेगा? चुनाव वाले जो मैनेज करते हैं वोट्स,
आखिरी दिनों में शराब और पैसा बांटकर वोट देंगे ये सोचते हैं। उनको ये मालूम नहीं होता है कि लोग कब क्या करेंगे। ये ज़रूरी लगता है कि लोगों के जो छोटे छोटे नगर सेवक स्तर के भी सवाल नहीं छूट रहे हैं, तो हम लोगों को तो सत्ता नीचे खींच के लानी है। डेवलपमेंट प्लानिंग, विकास का प्लान पूरा यहाँ बनना है, वार्ड लेवल पर या बस्ती लेवल पर, उसी से आधे सवाल छूट जाएंगे। फिर समान शिक्षा चाहिए और घर का अधिकार भी बस्ती के नीचे की जो ज़मीन होगी उस ज़मीन पर अधिकार देकर मिलना चाहिए। माडा की कॉलोनी हो या LIC कॉलोनी हो, सब जगह भ्रष्टाचार है, वो सब मिटाना है हमको। व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेशसह प्रिया शेट्टी, S9 न्यूज मुंबई। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। मतदान नक्की करणार। मतदान करना तो मेरा फर्ज है और मैं जरूर करूंगा। मला भी माहित आहे मतदान माझा हक्क आहे, मैं मतदान करणार। आधी मतदान करणार मग साइड वर जाणार। Though I travel a lot, I'll make a point to cast my vote. Voting is as important as my duty. और ये भी कोई बुलण वाली गल है, पूरे परिवार दे नाल वोट पाउंड ले जावांगे। मी मतदार म्हणून नोंदणी केली आहे। एक मत सुद्धा निर्णायक ठरू शकतो। मी खूप उत्सुक आहे। आमचं मत आमचा अधिकार। आम्ही मतदान करणार, तुम्ही मतदान करा। S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। ठाण्यात जांभी नाका येथील शिवाजी मैदानात धार्मिक उपक्रम राबवित चैत्र नवरात्र उत्सव 2014चा शुभारंभ। ठाण्यातील शिवाजी मैदानात चैत्र नवरात्रोत्सव कला भक्ती महोत्सव 2014 या 9 दिवसीय कार्यक्रमाचा काल शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन आमदार राजन विचारे, सूत्रसंचालक नरेंद्र बेडेकर आणि आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। हजारो दिव्यांची आरास, हवाई कंदिलांची रोषणाई, रांगोळ्यांच्या पाडघड्यांनी सजवलेले शिवाजी मैदानाने ठाणेकरांचे लक्ष वेधून घेतले होते। या कार्यक्रमाची सुरुवात काल रात्री 8च्या सुमारास आमदार राजन विचारे यांच्या हस्ते आरती करून करण्यात आली। या 9 दिवसात प्रत्येक दिवसाला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। देवीचा गोंधळ, जागरण आणि गाण्यांचे कार्यक्रम अशा अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचा येथे समावेश असणार आहे। प्राची मुळेसह प्रियंका, S9 न्यूज ठाणे। महारांगोळी 2014 महोत्सवाच्या 4थ्या दिवशी भगवतीताई सातारकरांच्या भजनाला मुलुंडकरांची मोठी गर्दी। मी मुलुंडकर प्रतिष्ठानतर्फे आयोजित महारांगोळी 2014 महोत्सवाच्या 4थ्या दिवशी भजनाचे आयोजन करण्यात आले होते। या भजनाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध भजनी बुवा बाबा महाराज सातारकर यांच्या कन्या भगवतीताई यांचा या भजन मंडळातील सहभाग। बाबा महाराज सातारकरांचा भजनाचा वारसा पुढे चालविणाऱ्या भगवतीताईंनी आपल्या सुरेल आवाजात भजने म्हणत सर्व वातावरण भक्तिमय केले।
आजकालच्या धावपळीच्या युगातही भजनासारख्या काव्य प्रकाराला मुलुंडकर रसिकांचा मोठा प्रतिसाद लाभलेला दिसून आला. लहान मोठ्या सर्वच वयोगटातील श्रोत्यांची उपस्थिती बाबा महाराज सातारकरांचा वारसा चालविणाऱ्या भगवतीताई यांच्या लोकप्रियतेचा परिचय करून देण्यास पुरेशी होती. व्हिडिओ जर्नलिस्ट उपेश शिरवडकरसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणी दरात 13 डिसेंबरपासून मोठी दरवाढ केल्याने ठाणेकरांच्या पाणी बिलात 20 ते 25% दरवाढ होण्याची शक्यता. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त असीम गुप्ता यांनी स्थायी समितीत सादर केलेल्या अर्थसंकल्पात निवारा निधीसाठी मालमत्ता कर आणि विकास शुल्कात प्रत्येकी 2% करवाढ, कच्च्या पाण्याचे दर, वीज दर, कर्मचाऱ्यांचे वेतन यात अशी जशी वाढ होईल त्या प्रमाणात पाणीपट्टी वाढेल, तसेच डिझेलचे दर, कर्मचाऱ्यांचे वेतन जसे वाढणार तशी परिवहनाची दरवाढ होईल असे नवे सूत्र प्रस्तावित केले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने त्यांच्या पाणी दरात प्रति 1000 लिटर्स या दरात 15 रुपये अशी मोठी दरवाढ केली आहे. या दरवाढीमुळे पालिकेच्या पाणी खर्चाच्या दरात 25 ते 55 लाखांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी 1 मार्च 2013 MIDCनेच आपल्या पाणी दरात 8 रुपयांवरून 9 रुपये अशी 1 रुपयांची वाढ केल्यामुळे पूर्वीच्या पाणीपट्टीच्या दरात प्रति कुटुंब प्रति महिना 20 रुपयांनी वाढ केली होती. तर आता 9 रुपयांचा दर 15 रुपयाने झाल्याने पालिका प्रशासन किती दरवाढ प्रस्तावित करते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोडावडेसह सारिका साळुंके, S9 न्यूज, ठाणे. मुलुंड पूर्व गव्हाणपाडा येथून आई एकविरा देवी भक्त मंडळ आयोजित पदयात्रे सोहळ्याला आजपासून शुभारंभ. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही आई एकविरा देवी भक्त मंडळाच्या वतीने 2 एप्रिल ते 7 एप्रिल 2014 या कालावधीत मुलुंड ते श्री क्षेत्र कार्ला येथे आई एकविरा देवी पालखी पदयात्री सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या पदयात्रेची सुरुवात मुलुंड पूर्वच्या गव्हाणपाडा येथून आज सकाळी 10च्या सुमारास करण्यात आली. ही देवीची पालखी गव्हाणपाडा, नाणेपाडा, नवघरपाडा येथून उद्या संध्याकाळी संभाजी मैदानाच्या मंदिरात वास्तव्य करणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4 वाजता तरुण उत्कर्ष मंडळाच्या श्री तुंगवतेश्वर मंदिर येथून ही पदयात्रा आई नामाचा गजर करीत लोणावळा येथे रवाना होणार आहे. मुलुंड विभागातून सुरू झालेला हा ऐतिहासिक पालखी सोहळा म्हणजे पंचक्रोशीतील दिवाळी सण. या सोहळ्यात जवळजवळ 45 गावातून पदयात्री सहभागी होणार आहेत. मुलुंड, ठाणे, नवी मुंबई अशा कानाकोपऱ्यातून आई माऊलीचे गुणगान गात स्थानिक भूमिपुत्र आपली पालखी घेऊन लोणावळ्याला रवाना होणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रियंका नायकोडेसह प्राची मुळे, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. मतदान नक्की करणार. मतदान करना तो मेरा फर्ज है और मैं जरूर करूंगा. मला भी माहित आहे मतदान माझा हक्क आहे. मैं मतदान करणार. आधी मतदान करणार मग साइडवर जाणार. Though I travel lot, I'll make a point to cast my vote. Voting is as important as my duty. और ये भी कोई बुलंद वाली गल है.
पूरे परिवार दे नाल वोट पाउंड ले जावांगे। मी मतदार म्हणून नोंदणी केली आहे। एक मत सुद्धा निर्णायक ठरू शकतं। मी खूप उत्सुक आहे। आमचं मत आमचा अधिकार। S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागरिकांनी सोने खरेदीला दिली अधिक पसंती। नवीन संकल्पना, नवे निश्चय अशी नवी सुरुवात करणारी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा। गुढीपाडव्या दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिकांना खरेदी करताना दिसून आले। 3.5 मुहूर्तापैकी एक गुढीपाडव्याचा हा दिवस खरेदीसाठी महत्त्वाचा असतो। या दिवशी लोक विविध प्रकारची खरेदी करतात। कुणी कपड्यांची तर कुणी दागिन्यांच्या अशा वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करतात। ठाण्यातील बाजारपेठेमध्ये ठाणेकरांची लगबग मोठ्या प्रमाणात दिसून आली। गुढीपाडव्याचा दिवस हा महत्त्वाचा दिवस असल्या कारणाने ठाणेकर मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करताना दिसले। तसेच सोन्याचे भाव 1800-2000 रुपयांनी घटल्यामुळे या शुभ मुहूर्तावर नागरिकांनी प्रचंड प्रमाणात दागिन्यांची खरेदी केली। आमची राकेश ज्वेलर्स ही जुनी ग्राहकांची खात्रीची पेढी आहे। 65 वर्षांची दुकान आहे आमची। आज नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या निमित्त खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे। त्याचमध्ये की सोन्याचा भाव पण कमी झाल्यामुळे लोकांना एक चांगला उत्साह निर्माण झालेला आहे आणि चांगली खरेदी होईल, आमचा पण चांगला बिझनेस होईल आणि लोकांचं चांगलं या वर्षाचा होईल। त्यामुळे गुढीपाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडव्याचा हा सण आणि नूतन वर्षाचे आगमन ठाणेकरांनी अतिशय जल्लोषात, पारंपरिक पद्धतीत आणि उत्साहात साजरा करताना दिसून आले। प्राची मुळेसह प्रियंका, S9 न्यूज ठाणे। अभिनय कट्ट्यावर वस्त्रहरण होत आहे या धमाल विनोदी एकांकिकेने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडले। 30 मार्च रोजी मराठी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 161वा अभिनय कट्टा मोठ्या दिमाखात पार पडला। कट्ट्यावर वस्त्रहरण होत आहे ही धमाल विनोदी एकांकिका सादर झाली। महाभारतातील वस्त्रहरण या कथानकावर आधारित असलेल्या या एकांकिकेत कलाकारांनी उपस्थित रसिकांना पोट धरून हसविले। या एकांकिकेमध्ये सुशांत महाजन, अक्षित देशमुख यासारख्या 13 कलाकारांचा सहभाग होता। फाशांचा खेळ, कौरव पांडवांमधील संवाद, त्यातूनच कलाकारांनी साधलेल्या विनोदांनी प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावले। सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोपरीमध्ये खासगी वाहनांची पार्किंग नागरिकांना ठरते त्रासदायक। आपच्या उमेदवार मेधा पाटकर यांनी नववर्षाच्या स्वागत यात्रेत सहभागी होऊन मुलुंडकरांची घेतली भेट, तर गव्हाणपाड्यातून भक्तांच्या उपस्थितीत एकविरा देवीच्या पालखीचा शुभारंभ। S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू, तोपर्यंत नमस्कार।